जगद्गुरू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे त्र्यंबकेश्वरचे निवृत्तीनाथ महाराज. आणि याच निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीचं स्वरूप आता भविष्यात वाढत चाललेलं आहे. हजारोच्या संख्येने निघणाऱ्या वाऱ्या आता लाखोच्या संख्येने वाढू लागल्या आहेत. गेल्या काळातलं काय स्वरूप होतं, राजकारण्यांचा काय याविषयीचा दृष्टिकोन होता, आपल्यासोबत बोलायला माझे अध्यक्ष आहेत. खर तर तुम्ही ज्या काळात अध्यक्ष होता त्या काळातलं वारीचं स्वरूप आणि आजचं स्वरूप याच्यात काय बदल वाटतो? मी पूर्वीचं जर अगदी थोडं पार्श्वभूमी सांगायची असेल तर संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे मंदिर आहे. पूर्वी पुजाऱ्याच्या ताब्यात होतं. पुजारीच विश्वस्त, पुजारीच तेच सगळी व्यवस्था करायची. त्यामुळे वारकऱ्यांची उदासीनता त्याच्यामध्ये होती. वारकऱ्यांचा सहभाग मंदिराच्या कामात नसल्यामुळे त्या ठिकाणी उदासीनता होती. नंतरच्या काळामध्ये आम्ही थोडंसं सर्व म्हणजे रामदासबा मनसुख, विठकर महाराज, काही आमचे जुने वारकरी या सर्वांनी प्रयत्न करून वारकऱ्यांचा एक सहभाग या त्यामध्ये सामील झाला. आणि त्याच्यामध्ये पहिल्या विश्वस्त मंडळामध्ये मला काम करायची संधी मिळाली आणि पहिला अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली. पालखी सोहळ्याचा विचार करता आपला मानाच्या ज्या 7 पालख्या आहेत त्या पालख्यापैकी आपली एक पालखी आहे. आणि त्या तुलनेत त्या काळामध्ये आजही माऊलीची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी, या पालख्यांचा विचार करता आपल्या पालखीकडे अजूनही शासनाचं दुर्लक्ष आहे असे म्हणेल. काही प्रमाणात म्हणजे मागच्या आम्ही कमी काम करत असतानाच्या काळापेक्षा आताच्या काळामध्ये सुविधा वाढलेल्या आहेत. पाण्याचे टँकर वाढलेले, आरोग्य सुविधा वाढलेल्या आहे आणि वारकऱ्यांची सेवा चांगल्या पद्धतीने होत आहे. म्हणजे आता रस्त्यामध्ये मंडप टाकले जातात. शौचालयाची व्यवस्था एक अत्यंत चांगला एक उपक्रम या शासनाने या काळात सुरू केलेला आहे. ज्या फिरते शौचालय बरोबर ठेवलेले आहे. पूर्वी फार कठीण अवस्था व्हायची, तेही ते बरोबर आहेत आणि म्हणून एक चांगली व्यवस्था आता एवढ्या 4-5 वर्षामध्ये होत आहे. तुम्ही म्हणताय की एक चांगली व्यवस्था आता मिळू लागली आहे प्रशासनाच्या वतीने, मात्र संस्थांचा किंवा मंदिराचा विकास या ठिकाणी दिसून येत नाही. जे दरवेळेस बोललं जातं, घोषणा केली जाते, एवढं दिलं जाईल, हे केलं जाईल, असं काही वाटतंय का? त्या बाबतीत म्हटलं तर शासन आपल्या बाबतीत निवृत्तीनाथ संस्थांच्या बाबतीमध्ये उदासीन आहे हे म्हटलं तर काही चुकीचे ठरणार नाही. आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे भक्त निवास आहे ते आज उभे. याच्या पलीकडे नंतरच्या काळात आता जी कामं चालली ती सगळं अपूर्ण आहे. शासनाने पैसे दिले म्हणजे खासदार साहेबांनी प्रसाद योजनेत म्हणजे हेमंत गोडसेंनी प्रसाद योजनेमध्ये पैसे दिले, परंतु कामं प्रगतीपथावर नाहीत. अपुऱ्या अशा अवस्थेमध्ये सगळी कामं आहेत. म्हणजे लोकांची आज जर तिथं बघितलं तर शौचालयाची किंवा टॉयलेटची कुठेही व्यवस्था नाही. पूर्वीची जी व्यवस्था ती सगळी तोडून टाकलेली आहे. एवढा मोठा वारकऱ्यांनी कुठं जायची अत्यंत गंभीर प्रश्न त्या ठिकाणी गंभीर प्रश्न आहे. खरं तर अण्णा, ज्ञानेश्वर माऊलींची ज्यावेळेस पालखी निघते पुण्यातनं, तर त्यावेळेस त्या जिल्ह्यातले जे आमदार खासदार असतील ते त्या ठिकाणी पूजेला उपस्थित असतात. नाशिक जिल्ह्यात 15 तालुके आहेत, मात्र या ठिकाणी गिरीश महाजन येऊन हे पूजा करत असतात किंवा स्थानिक आमदार असतील. मात्र बाकीचे जे लोक असतील, आपले राजकारणी आमदार खासदार असतील, या ठिकाणी कधी येत नाही, दिसत नाही. आणि ज्या वारकऱ्यांच्या नावाने ज्या शेतकऱ्यांकडनं मतं मागितली जातात त्यांच्या मतावर निवडून येतात, मात्र त्याच वारकऱ्यांचा ज्यांना विश्वगुरु म्हटलं जातं तिकडे दुर्लक्ष का होतं या राजकारण्यांचं? तो एक थोडा ज्याचा वैयक्तिक भाग आहे असं मी म्हणेन. राजकारणी लोकांचं दुर्लक्ष होतं, परंतु स्थानिक जे आम्हाला लक्षात आलेलं आहे, स्थानिक आमदार खासदार या परिसरातील जे कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणे सहभाग घेतात. पुढे गेल्यानंतर सिन्नरमध्ये एक चांगली व्यवस्था, सिन्नरचे सगळे लोक म्हणजे आमदार त्या ठिकाणी उपस्थित असतात. रस्त्याने राखताना जेवढे रस्त्यातले आमदार आहेत, मग नगर जिल्ह्यात असतील, सोलापूरमध्ये असतील, त्या ठिकाणी तिथे स्वागतासाठी उपस्थित असतात. परंतु इतर तालुक्यात जिल्ह्यातल्या इतर आमदारांचा विचार करतात तर निश्चितपणे दुर्लक्ष असं म्हटलं चालेल. पूर्वी एक प्रस्ताव म्हटला की सगळ्या आमदारांनी आपल्या निधीतले 10-10 लाख रुपये जरी दिले तरी खूप मोठा निधी या निवृत्तीनाथ मंदिरासाठी, म्हणजे 91चे 10 लाख म्हणजे खूप झाले. अशा पद्धतीत जर दिले असते तर खूप मोठा विकास या ठिकाणी करता आला असता. विकासाच्या कामामध्ये आमदारांचं सहकार्य कमी आहे, परंतु आता मधल्या काळामध्ये
शासन आता आपण म्हटल्याप्रमाणे शासन घोषणा करत, खूप घोषणा झाल्या, एवढे पैसे देणार, बोर्ड लावतात, उद्घाटन करतात, निघून जातात, पैसे अद्यापपर्यंत या विश्वस्त मंडळाला मिळाले नाही. त्यामुळे लोक वर्तमानपत्रात वाचतात, आपल्या मीडियात वाचतात की एवढे पैसे मिळाले, एवढे प्रत्यक्षात तिथं पैसे मिळाले आणि कामं होत नाही. अप्रत्यक्षरित्या विश्वस्त मंडळावर तो दोष येतो आणि पैसे न मिळाल्यामुळे कामं होत नाही. आज जर मी सांगितलं मग प्रसाद योजनेच्या कामापलीकडे शासनाने घोषणा केलेले कोणतेही पैसे ह्या विश्वासांना आम्हाला मिळाले. आम्हाला फक्त भुजबळ साहेबांच्या काळात पैसे मिळाले, चांगलं काम झालं, शॉपिंग सेंटर उभा केलं होतं, आजही ते शॉपिंग सेंटर आहे, निवासाची व्यवस्था वारकऱ्यांची केलेली आहे. परंतु या इतर त्या शासनाने दिलेले पैसे म्हणजे 5 कोटी देऊ, 10 कोटी देऊ, हे या ठिकाणी मिळाले नाही. इतर ठिकाणी आता आपण बघतो या वर्षातली तुलना म्हणजे विचार केला तर सगळं जे जेवढी देवस्थान आहेत चांगल्या पद्धतीने निधी मिळाला. त्र्यंबकेश्वरचे तर खरं सिंहस्थ कुंभमेळ्यात आपण बघतो, नाशिकमध्ये आहे, त्र्यंबकेश्वर आहे, रस्त्याची कामं खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो, पण निवृत्तीनाथ मंदिरासाठी सिंहस्थ निधीतनं कुठेही पैशाची तरतूद केली गेली नाही. एक दुर्दैव आहे. खरं तर हा शासनाचा निधी, केंद्र शासनाचा सिंहस्थाचा निधी आहे आणि इथं आलेला भाविक, त्र्यंबक आलेला भाऊ निवृत्तीनाथांकडे, भाविक निवृत्तीनाथांकडे निश्चितपणे जातो. जेवढा महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आहे तो निवृत्तीनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय परत जात नाही. परंतु त्या ठिकाणी आजही इतर मंदिराच्या तुलनेने, इतर संस्थांच्या तुलनेने ते उपेक्षित आहे. त्यामुळे काही चुकी ठरणार नाही. मी आपल्या माध्यमातून शासनाला निश्चितपणे विनंती करू इच्छितो की आपण त्या ठिकाणचा विकास करणं गरजेचं आहे. एक प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे आहे, काही ठिकाणी काही वेळ पैसे मिळतात आम्हाला, पण जागेची उपलब्धता नाहीये. निवृत्तीनाथ संस्थांच्या स्वतःच्या मालकीची जागा नाहीये. जागेचा वाद पुजारी आणि विश्वस्त यांच्यामध्ये मंदिरासमोर एक 56 गुंठे जागा देवस्थानची आहे. आम्ही म्हणतो देवस्थानची, पुजारी म्हणतो आमच्या. या वादामध्ये तेवढे जागे पडलेले, ती जागा जर मिळाली तर वारकऱ्याच्या सहकार्याने खूप मोठं काम तिथं उभं करतील याची मला खात्री आहे. धन्यवाद. हे होते माझे विश्वस्त. खरं तर ज्यांना विश्वगुरु म्हणून ओळखलं जातं त्या विश्वगुरूंच्या संस्थान व मंदिराच्या विकासाकडे प्रशासनाकडनं घोषणाबाजी केली जाते, अंमलबजावणी होत नाही. त्याचबरोबर सर्वात महत्वाची खंत म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या राजकारण्यांचं या संस्थांकडे झालेलं दुर्लक्ष ही मोठी शोकांतिका आहे. कॅमेरामन तुषार डेपलेसह कुशाल पाटील, नाशिक.